एआयला म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सला उपाय विचारणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. आरोपी असल्यास बचाव कसा करावा या तरुणानं एआयला हा प्रश्न विचारला आणि पोलिसांचा संशय बळावला. उपाय सापडला नाही, पण पोलिसांची कारवाई मात्र या तरुणावर झाली. पोलिसांनी मारहाण केल्याचा तरुणाचा आरोप आहे. भंडारा पोलिसांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. भंडाऱ्याच्या गोबरवाहीमध्ये झालेल्या चोरी प्रकरणामध्ये प्रमोद आणि कुणाल भोरगडे यांची नावं संशयित म्हणून तक्रारीमध्ये नमूद होती आणि स्वतःचं नाव संशयित म्हणून आल्यानंतर घाबरलेल्या कुणालनं संशयित आरोपी असेल तर बचाव कसा करावा असा प्रश्न एआयला विचारला आणि हेच सर्च हिस्ट्री पोलिसांच्या हाती लागली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावल्याचा आरोप आहे. चौकशीसाठी ताब्यात घेताना मोबाईल जप्त करण्यात आला. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेनं पथकानं कुणाल याला ताब्यात घेतलं आणि भंडारा इथं आणून मारहाण केल्यानं त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचा दावा कुणालनं पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणामध्ये न्यायवत निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात येते, तर पोलिसांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. थाने भी मारे और यहाँ भंडारा थाने में भी मारे। यहाँ बोल के आपको उन्होंने उठाया वहाँ पे कि क्या बोलते हैं वो इन्विटेशन करने जाना है पूछताछ करके। और चैट में क्या है, किसने बताया? चैट में किसी ने नहीं बताया। पुलिस ने बताया क्या कि आपने गूगल सर्च हाँ, किया? पुलिस ने बताया, मोबाइल पकड़ी थी पुलिस वाले। हाँ, तो उसपे से बताया कि मैं ऐसा किया करके। गूगल पे सर्च किया करके? हाँ पुलिस वालों ने बताया? हाँ। स्टेशन बरोबर येथे क्रिया नंबर 82/26 कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्यात जो एक पोलिसांकडून सांगितलं की हा एक कुणाल योगराज भोरगडे हा एक संशयित इसम आहे. त्याच्याकडून विचारपूस केल्यास गुन्ह्याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळू शकते. तर त्या म्हणजे पोलिसांकडून आम्हाला अशी मदत मागितल्यावरून आम्ही आमची प्रॉपर्टीची टीम यात कुणाल योगराज भोरगडे या चौकशीसाठी ताबूशा इथे आणलं होतं. जेव्हा त्याला आणलं तेव्हा त्याच्या हातात थोडं सुजन वगैरे होती आणि त्याच्याकडे मी चौकशी केली असता त्यांनी त्या गुन्ह्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची गुन्ह्याची कबुली किंवा गुन्ह्यात सहभाग असल्याबद्दल त्यांना सांगितलं सहकार्य केलं नाही आणि कुठली गुन्ह्याची कबुली वगैरे दिली नाही. त्यामुळे मग आम्ही त्याच्या हातात जो मार सुजन लागलेली होती तर त्यासाठी आम्ही सरकारी दवाखाना भंडारा इथे त्याचं मेडिकल आमच्या टीमने केलेलं आहे. त्या टीममध्ये जेव्हा डॉक्टरांनी त्याला मेडिकल करता विचारलं असता तुझ्या हाताला काय लागत, त्यांनी जो कुणाल भोरगडे आहे यांनी स्वतः शेतामध्ये काम करत असताना 3-4 दिवसापूर्वी पडल्याने हाताला स्वेलिंग झाली असे त्यांनी कळवले. तर डॉक्टरांनी